हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू थ्रेड्स अँड नीडल्स क्रिएशन. मैत्रिणींनो, एक छोटीशी गोष्ट घरच्या घरी बनवून तुम्ही तुमचं हळदी कुंकवाचं ताट आणि तुमचं देवघर अतिशय आकर्षक असं बनवू शकता. त्याचबरोबर ही वस्तू तुम्ही तुमच्या मैत्रिणींना हळदी कुंकवाची भेटवस्तू म्हणून सुद्धा देऊ शकता. तर आता जास्ती वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा प्रकारचा एक हळदी कुंकवाचा फुलाच्या आकाराचा करंडा मी बाजारातून घेऊन आले होते. तो अगदीच सिंपल दिसत होता, म्हणून मग त्याला थोडंसं डेकोरेट करण्याचं मी ठरवलं. आणि सुरुवातीला आपण त्याचं झाकण डेकोरेट करूया. तर या ठिकाणी मी ग्लू घेतलेला आहे आणि ग्लूच्या सहाय्याने मी एक छोटासा मोती टाकून त्याच्याभोवती स्टोनच्या चेननी त्याला कवर करून घेतलेला आहे. आणि आता बाकीचं झाकणसुद्धा आपण डेकोरेट करून घ्यायचं आहे. माझ्याजवळ जे काही साहित्य होतं, मणी, स्टोन चेन, कुंदन, मोत्यांची माळ, बाकी जे काही साहित्य होतं त्याने मी हळूहळू त्या झाकणाला डेकोरेट करत गेले. मैत्रिणींनो, मी जेव्हा ही वस्तू दुकानात पाहिली तेव्हा मला दुकानदाराने एका करंड्याची किंमत 60 रुपये सांगितली. परंतु आजूबाजूच्या 3-4 दुकानात मी चौकशी केल्यानंतर विदाऊट डेकोरेट केलेला 12 करंड्यांचा सेट मला फक्त एका वस्तूला 12 रुपये असे 1 डझन करंडे मला फक्त 125 रुपयामध्ये मिळाले, जे मी घरी आणून डेकोरेट केले. आणि माझ्या हळदी कुंकवाच्या दिवशी मी ते सगळ्या मैत्रिणींना माझ्या वाटले आणि त्यांना इतके आवडले की त्या प्रत्येक जणीने मला विचारलं की हे करंडे कुठे मिळतात, कुठून आणलेस. म्हणून मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच सुंदर करंडे तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकता. करंडेच नाही तर बाकीचंही साहित्य तुम्ही काहीही घेऊन येऊ शकता आणि त्याला तुम्ही डेकोरेट करू शकता आणि घरच्या घरी अतिशय सुंदर अशी वस्तू तयार करू शकता. त्यामुळे बाजारात ज्या वस्तूंच्या किमती सांगितल्या जातात त्यापेक्षा खूप कमी किमतीला आपल्याला वस्तू मिळू शकतात, ज्या आपल्या पण घरी आणून डेकोरेट करू शकतो आणि आपल्या मैत्रिणींना हव्या त्या शेपमध्ये, हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही वस्तू तयार करून देऊ शकता. त्याचबरोबर आपल्या देवघरासाठी असेल किंवा आपलं हळदी कुंकवाचं ताट आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा वस्तू बनवून घरच्या घरी तयार करून ठेवू शकता. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मैत्रिणींनो मी तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याच्यामध्ये 1 रुपयाही खर्च न करता घरच्या घरी आपण अतिशय आकर्षक अशी हळदी कुंकवाची वस्तू कशी काय तयार करता येईल याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर तो तुम्ही पाहिला नसेल किंवा माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला मागचा व्हिडिओ तर बघायला मिळेलच, पण त्याच्या पुढचेही व्हिडिओ येणारे असतील ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जसं हवं, जे हवं ते तुम्ही पाहू शकता आणि घरच्या घरी तुम्ही ते तयारही करू शकता. त्याचबरोबर ज्वेलरीचे खूप सारे व्हिडिओज मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये इयरिंग्ज असतील, हेअर क्लिप असतील, बँगल्स असतील, असे खूप सारे व्हिडिओजचे शॉर्ट्स मी टाकलेले आहेत. तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पहा आणि घरच्या घरी आपली ज्वेलरी आपण स्वतः तयार करा. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, तुम्ही अतिशय सुंदर असं वरचं झाकण तयार झालेलं आहे. आता आपण खालच्या भागाला डेकोरेट करायला सुरुवात करूया. तर इथे मी प्रत्येक एका पाकळीवरती कुंदन लावलेले आहेत आणि त्या कुंदनच्या पाठीमागे एक छोटासा मणी लावणार आहे, जो आपला सिल्वर कलरचा छोटीशी टिकली असेल ती आपण त्याच्या पाठीमागे चिकटवून घ्यायची आहे. तुम्हाला जर असा शेप नाही मिळाला तरी काही हरकत नाही, तुम्ही कोणताही शेप घेऊ शकता आणि त्या कोणत्याही शेपमध्ये तुम्ही तयार करू शकता. तुम्हाला जसं हवं, जे हवं, जिथे जी लेस लावायची असेल किंवा स्टोन चेन लावायची असेल किंवा फक्त मोत्यांचं बनवायचं असेल तरी तुम्ही ते करू शकता. असं नाही आहे की इथे दाखवलंय म्हणजे हेच करायला हवं. तुमच्या चॉईसने तुम्ही काहीही करू शकता. तर मैत्रिणींनो बघा, खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुद्धा सुरू होतोय. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारची पूजा करतो, त्यावेळेला सुद्धा हे तुमच्या हळदी कुंकवाच्या ताटामध्ये ठेवलं तर खूप सुंदर असं हळदी कुंकवाचं ताट तुमचं दिसणार आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीच्या कलशासाठी लागणारं जे वस्त्र असते किंवा देवीची छोटीशी साडी म्हणा,
तर ती कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी केलं आहे त्यांनी बेल आयकॉनला प्रेस करा. सगळ्यांनीच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि त्यामुळे माझे जे नवीन नवीन व्हिडिओज येतील ते तुम्ही अगदी सगळ्यात पहिले तुम्ही पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये हळदी कुंकू भरून घेऊया. आणि आता बघा देवघरात किती सुंदर अशी वस्तू दिसते आपल्याला. या छोट्याशा गोष्टीने पण आपलं देवघर किती सुंदर आणि आकर्षित दिसते बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.